ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आहे। पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर, यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल। ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली, तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी आहे। अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येण्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय, अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही। पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय, शरद पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय। यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो।